लहानपणापासून आपण एकच गोष्ट ऐकत आलोय. भारताची लोकसंख्या म्हणजे एक टाइम बॉम्ब आहे. तो कधीतरी फुटणार आणि सगळं संपणार. पण आज मी तुम्हाला सांगतोय, तो बॉम्ब फुटलाय. पण वेगळ्या अर्थाने. आपल्या देशात आता मुलं जन्माला येण्याचं प्रमाण इतकं कमी झालंय, की भविष्यात काम करायला माणसंच उरणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या लोकसंख्येला आपण शाप मानत होतो, तीच लोकसंख्या आता आपल्याला वाचवावी लागणार आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. तुम्ही आजूबाजूला बघा, तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये किती जणांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत. बहुतेक जण एकावरच थांबतात आणि काही जण तर अजिबात मूल नको या निर्णयावर आलेत. हे फक्त तुमच्या माझ्या आजूबाजूला घडत नाही आहे. हा पूर्ण देशाचा आकडा आहे. नुकतीच एक अधिकृत आकडेवारी आली आहे. भारताचा प्रजनन दर, ज्याला आपण टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो, तो आता 2.1च्या खाली गेलाय. तो थेट 1.9 वर येऊन थांबलाय. आता हा 1.9 म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाची सध्याची लोकसंख्या जेवढी आहे तेवढीच भविष्यातही टिकवून ठेवायची असेल तर एका महिलेमागे सरासरी 2.1 मुलं जन्माला यायला हवीत. जेव्हा हा आकडा त्याच्या खाली जातो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की मरणाऱ्या लोकांची संख्या ही जन्माला येणाऱ्या मुलांपेक्षा जास्त होत जाणार आहे. म्हणजेच आपली लोकसंख्या भविष्यात वाढणार नाही, ती आकुंचन पावणार आहे. शहरांमध्ये तर हे प्रमाण 1.6 वर आले. दिल्लीसारख्या अत्यंत गजबजलेल्या शहरात तर 1.2 इतकं खाली गेले, जे जपानसारख्या म्हाताऱ्या झालेल्या देशांपेक्षाही कमी आहे. आपल्याला वाटतं हे सगळं महागाईमुळे होते आणि ते खरंही आहे. मुलांचं शिक्षण, त्यांचा वैद्यकीय खर्च, शहरातलं राहणीमान, एका मुलाला चांगलं वाढवणं आजकाल इतकं महाग आणि स्पर्धेचं झालंय की दुसरी वेळ कोणीच घेतच नाही आहे. पण फक्त पैसा हे एकमेव कारण नाही आहे. कामाच्या ठिकाणचा ताण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना काम आणि घर यात करावी लागणारी कसरत. आज महिला शिकून मोठ्या पदावर काम करतायत, पण तरीही समाजाची मानसिकता बदललेली नाही. घरातील काम आणि मुलांची जबाबदारी आजही प्रामुख्याने महिलेवरच टाकली आहे. सगळं करून मुलाला वेळ कसा देणार या प्रश्नातून अनेक नोकरदार जोडपी एकतर मूल उशिरा जन्माला घालतात किंवा एकावरच थांबतात. पण या सगळ्याचा अर्थ असा नाही की आपला देश लगेच म्हातारा झालाय. नाही, आपल्याकडे काम करू शकणाऱ्या लोकांची, तरुणांची संख्या खूप मोठी आहे. सुमारे 66% लोक हे 15 ते 59 या वयोगटातले आहेत. अर्थशास्त्रांच्या भाषेत याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात, म्हणजे तरुण लोकसंख्येचा आर्थिक फायदा. पण हा फायदा आपल्याला खरोखर मिळतोय का, हा खूप गंभीर प्रश्न आहे. आपल्याकडे तरुण आहेत, पण त्यांच्या हाताला काम नाही. दरवर्षी तब्बल 1,20,00,000 तरुण नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. पण आपल्या अर्थव्यवस्थेत त्यांच्यासाठी पुरेशा नोकऱ्याच नाहीत आणि ज्या नोकऱ्या आहेत त्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य या तरुणांकडे नाही. एका पाहणीनुसार आपल्या देशात 60 कोटी कामगारांपैकी फक्त 20% कामगार अधिकृतपणे कुशल आहेत. विकसित देशांमध्ये हेच प्रमाण 80% असतं. म्हणजे आपल्याकडच्या 80% तरुणांकडे आजच्या आधुनिक जगाला हवं असलेलं कोणतंच ठोस कौशल्य नाही. इंजिनिअरिंग झालेल्या 95% तरुणांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं साधं कामही करता येत नाही आणि त्यांच्याकडे संवादाचं कौशल्य नाही, असं अनेक अहवाल वारंवार सांगतात. मग हे एवढे तरुण करणार काय? पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा एक भयंकर विरोधाभास आहे. एका बाजूला लाखो तरुण बेकार आहेत आणि दुसऱ्या बाजूला कंपन्यांना काम करायला योग्य माणसं मिळत नाहीत. पण या सगळ्या चित्रात एक खूप मोठा धोका लपलेला आहे, जो देशाच्या राजकारणाला आणि भूगोलाला हादरवून टाकणार आहे. तो धोका आहे आपल्या देशाच्या नकाशात. भारत हा एक देश असला तरी लोकसंख्येच्या बाबतीत इथं 2 पूर्णपणे वेगवेगळे देश तयार झालेत. एक आहे दक्षिण भारत आणि दुसरा आहे उत्तर भारत. दक्षिण भारतातल्या राज्यांनी म्हणजे केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचं काम अनेक दशकांपूर्वीच खूप प्रभावीपणे केलं. तिथे जन्मदर खूप वेगाने खाली गेलाय. केरळ आणि तमिळनाडूमध्ये तो 1.7 किंवा 1.8 वर येऊन थांबलाय. याचा अर्थ तिथे आता म्हाताऱ्या माणसांची संख्या वेगाने वाढते आणि काम करणारे तरुण कमी होत आहेत. दुसरीकडे उत्तर आणि पूर्व भारतातले राज्य बघा, यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, तिथे लोकसंख्या वाढीचा वेग अजूनही जास्त आहे. बिहारचा जन्मदर अजूनही 2.7च्या आसपास आहे. यूपी 2.2 वर आहे. म्हणजे देशातले तरुण आता प्रामुख्याने उत्तरेत तयार होत आहेत आणि दक्षिणेत माणसं म्हातारी होत आहेत. आता तुम्ही म्हणाल, एकाच देशातले लोक आहेत, उत्तरेतले लोक दक्षिणेत जातील कामाला. हो, ते जात आहेत. यूपी, बिहारचे मजूर मोठ्या प्रमाणावर दक्षिणेत जाऊन कारखाने चालवत आहेत, शेती करतायत, इमारती बांधतायत.
पण इथूनच खरी गोम सुरू होते. ही गोम आहे राजकारणाची, सत्तेची. 2026 नंतर आपल्या देशात परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेतल्या जागा पुन्हा ठरवल्या जाणार आहेत. गेली 50 वर्ष हा आकडा मुद्दाम गोठवून ठेवण्यात आला, जेणेकरून ज्या राज्यांनी लोकसंख्या आटोक्यात आणली त्यांच्यावर अन्याय होऊ नये. पण आता जर नवीन वाढलेल्या लोकसंख्येनुसार जागा ठरल्या तर काय होईल? विचार करा. ज्या राज्यांनी केंद्रांचं ऐकलं, चांगलं प्रशासन दिलं, लोकसंख्या कमी केली, त्या दक्षिण भारतातल्या राज्यांच्या लोकसभेतल्या जागा कमी होतील. आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या बेसुमार वाढली त्या यूपी बिहारच्या जागा वाढतील. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टालिन यांनी उघडपणे भीती व्यक्त केली आहे की परिसीमनाची तलवार त्यांच्या डोक्यावर लटकते आहे आणि त्यांच्या लोकसभेच्या जागा 39 वरून थेट 31 वर येऊ शकतात. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनाच शिक्षा मिळणार का? हा प्रश्न आता दक्षिण भारतात उघडपणे विचारला जातोय. त्यांना वाटतंय की त्यांच्या कराच्या पैशावर उत्तर भारत चालतोय आणि आता भविष्यात राजकीय सत्ताही त्यांच्याच हातात जाणार. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही आहे, हा देशाच्या संघराज्य व्यवस्थेवरचा आणि एकजुटीवरचा खूप मोठा ताण आहे. आणि याच भीतीतून, राजकारणाच्या या खेळातून आता काही राज्यांनी अत्यंत टोकाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशचं उदाहरण घेऊया. तिथे जन्मदर 1.7 वर आलाय. आता तिथले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी थेट जाहीर केले की राज्याच्या लोकसंख्येचं संतुलन राखण्यासाठी ज्या कुटुंबात तिसरं मूल जन्माला येईल त्यांना सरकार 30,000 रुपये देणार आणि चौथं मूल झालं तर थेट 40,000 रुपये देणार. ऐकून धक्का बसला ना? ज्या देशात आपण हम दो हमारे दोच्या घोषणा भिंतीवर वाचत लहानाचे मोठे झालो, तिथे आता सरकार स्वतः सांगते की जास्त मुलं जन्माला घाला आणि पैसे घेऊन जा. कारण काय? तर एकीकडे म्हातारी होणारी लोकसंख्या आणि दुसरीकडे संसदेतल्या जागा कमी होण्याची भीती. पण या निर्णयाचा थोडा शांतपणे विचार करा. आजच्या काळात एका मुलाला लहानाचं मोठं करायला, त्याला चांगलं शिक्षण द्यायला, आजारी पडला तर दवाखान्यात न्यायला किती लाख रुपये लागतात आणि सरकार एका मुलामागे किती देते? फक्त 30-40 हजार. मग या पैशांच्या आमिषाला बळी पडून कोण जास्त मुलं जन्माला घालेल? शहरातले उच्च शिक्षित लोक? अजिबात नाही. ज्यांना खरंच पैशांची अत्यंत गरज आहे ते लोक, जे अत्यंत गरीब आहेत, ज्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार आहे माहिती आहे? महिलांना. आंध्र प्रदेशात आजही 20 ते 24 वयोगटातल्या 25% जास्त महिलांचं लग्न वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच झालेलं असतं. ग्रामीण भागात तर हे प्रमाण 28% वर आहे. अशा परिस्थितीत केवळ पैशांचं आमिष दाखवून जास्त मुलं जन्माला घालायला लावणं हे त्या महिलांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्यासारखं आहे. पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा महिलांना फक्त मुलं जन्माला घालण्याचं साधन समजलं जाईल अशी रास्त भीती बालहक्क कार्यकर्ते व्यक्त करतायत. चीनने हेच करून पाहिलं. त्याने आधी 1 चाइल्ड पॉलिसी आणली, कडक कायदे केले. मग जेव्हा कामगार कमी पडू लागले आणि लोकसंख्या वेगाने म्हातारी होऊ लागली तेव्हा 2 मुलांना परवानगी दिली. आता 3 मुलं जन्माला घाला म्हणून ते लोकांना प्रचंड पैसे देत आहेत, सवलती देत आहेत. पण तिथले तरुण मुलं जन्माला घालायला तयारच नाही आहेत. एकदा का समाजाची आणि तरुणांची मानसिकता बदलली, त्यांना एका वेगळ्या जीवनशैलीची सवय झाली की ती मानसिकता पैशांनी विकत घेता येत नाही. हे चीनच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते. आपण सगळे एका अदृश्य पण अत्यंत मोठ्या वादळाच्या मधोमध उभे आहोत. आज आपण तरुण आहोत. आपल्याला वाटते की वेळ आपल्या हातात आहे, पण पुढच्या 25-30 वर्षात हा देश वेगाने म्हातारा होणार आहे. 2050 पर्यंत भारतात 34 कोटींपेक्षा जास्त लोक हे 60 वर्षाच्या वरचे असतील. सध्या जेवढे म्हातारे लोक आहेत त्यांच्या थेट दुप्पट. तेव्हा त्यांची काळजी कोण घेणार? आजकाल एकत्र कुटुंब पद्धत उरलेली नाही. गावातलं मोठं घर सुटले. आता फ्लॅटमध्ये नवरा बायको आणि एक मुल एवढंच कुटुंब उरले. जेव्हा आईवडील म्हातारे होतील तेव्हा या एका मुलावर किती जणांची जबाबदारी असेल? त्याच्या आईवडिलांची, त्याच्या बायकोची, त्याच्या आईवडिलांची, स्वतःच्या मुलाची आणि स्वतःची. त्यात जर तो नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात असेल तर म्हाताऱ्या आईवडिलांना एकटं राहण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. हे ऐकायला भयानक वाटतं, पण हेच उद्याचं सत्य आहे. आपल्या शहरांची रचना तरी या म्हाताऱ्या माणसांसाठी योग्य आहे का? आपले रस्ते, आपल्या इमारती, आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सगळं तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बांधलंय. हवामान बदलामुळे उन्हाळा असह्य होतोय, अचानक पूर येत आहेत. या नैसर्गिक संकटांचा सर्वात जास्त फटका म्हाताऱ्या माणसांना बसतो. उद्या जेव्हा आजूबाजूला चालायला काठी लागणारे, आधाराची गरज असणारे लोक जास्त असतील तेव्हा आपली सध्याची सिस्टीम पूर्णपणे कोसळेल. त्यामुळे सरकारला आता फक्त शाळा आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस बांधून चालणार नाही,
त्यांना आता वृद्धाश्रमांचा, केअर सेंटरचा, जुनाट आजारांवरील उपचारांचा आणि पेन्शनचा खूप गंभीरपणे विचार करावा लागणार आहे, ज्याला अर्थशास्त्रज्ञ सिल्वर इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्या गरजांवर चालणारी अर्थव्यवस्था, ती आता देशाची मोठी गरज बनणार आहे. आरोग्यसेवा, घर बसल्या मिळणारी मदत, वृद्धांसाठीची खास घरे, नर्सिंग या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील आणि ते करावेच लागतील. तर हा सगळा मुद्दा फक्त मुलं कमी जन्माला येत आहेत एवढा साधा आणि सरळ नाही आहे. हा मुद्दा नोकऱ्यांचा आहे, हा मुद्दा बेरोजगारीचा आहे, हा मुद्दा दक्षिण विरुद्ध उत्तर भारताच्या राजकीय वादाचा आहे, हा मुद्दा संसदेतल्या खुर्च्यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा मुद्दा तुमच्या, माझ्या आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. आपण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्याआधीच जर वयाने म्हातारे झालो तर तो आपल्या देशासाठी आणि पुढच्या पिढीसाठी सर्वात मोठा आणि न भरून येणारा फटका असेल. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.